शासनाने यावेळेला CCI मार्फत जी खरेदी आणि बाजार समितीमध्ये त्याची नोंदणीची प्रक्रिया आणि व्हॅलिडेशनची हे दिलेली होती. त्या अंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास 4,600 शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीकरता नोंदणी केलेली आहे आणि 3,000 च्या जवळपास शेतकऱ्यांनी कापूस CCI ला विकलेला आहे. आतापर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 60,000 क्विंटल कापूस CCI ने खरेदी केलेला आहे. परंतु अद्याप त्यामध्ये काही कास्तकारांनी डबल नोंदी केल्यामुळे एक 700 ते 800 कास्तकार शिल्लक राहिलेले आहेत आणि कापसाचे भाव हे हमी भावापेक्षा वरती गेल्यामुळे CCI मध्यंतरी 20 दिवसासाठी बंद झालेलं होतं व अचानक कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय उलाढालीमुळे पडल्यामुळे आता परत शेतकऱ्यांना CCIचाच आधार आहे. त्यामुळे शेतकरी परत CCI कडे धावलेला आहे. त्यामुळे जे 700 ते 800 कास्तकार आता विक्रीसाठी उरलेले आहेत त्यांची कापूस विक्रीची जी मर्यादा 27 फरवरी CCI ने ठरवलेली आहे ही फार अल्प कालावधी होत असल्यामुळे याबाबत आम्ही शेतकऱ्यांना माहिती प्रसारण देऊन अवगत केलेले आहे. परंतु आमची अशी शासनाला विनंती आहे की बा ही मुदत 31 मार्च पर्यंत त्यांनी वाढवून द्यावी असे आवाहन आम्ही वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, समस्त संचालक मंडळ व प्रशासनाच्या वतीने करीत आहे. लोकसभा त्याचा फोटो काढा कमीत कमी